हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते की खूप चांगले असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या मोठ्या ब्लॉगमध्ये. दिवसाची सुरुवात मस्त असा चहा ठेवून केली आणि नाश्ता बनवणारच होते, तितक्यात आमच्या सानू मॅडम उठून बसल्या. उठल्या मॅडमना आई पाहिजे असते, म्हणून पटकन अशी ती किचनमध्ये पळत येते. अरे हे काय, हिचं एक पायातलं बहुतेक अंथरुणामध्येच पडलं होतं, पण ते आणि ती एक पाय मला दाखवत आली होती. म्हणजे तिला असं म्हणायचं होतं की एक पायातलं कुठं गेलं पण ते तिला बोलता येत नव्हतं. आणि मग माझ्याकडे अशी हळूच बघत होती आणि नंतर मी विचारलं कुठे, तर स्वतःच म्हणते कुठे. मी कॅमेरा चालू केला की मॅडमला पण कॅमेऱ्यात यायचं असतं आणि अशी हळूच गोड स्माईल देत असते. ते बघून मला पण खूप भारी वाटतं. खूप क्यूट दिसते ती अशा स्माईलमध्ये. पण खाताना मॅडमचे खूप नखरे असतात. ती खाताना एवढे नखरे करते, माझे खरंच पेशन्स आहेत ना खूप आउट ऑफ कंट्रोल जातात. पण काय करायचं, तिला कळतही नाही. आणि मग मलाच कुठेतरी समजून घ्यावंसं वाटतं, कारण की या वयात मुलांना मारूही शकत नाही आणि त्याचबरोबर ओरडूही शकत नाही. मग असं काहीतरी तिला खेळवत मी तिच्या पोटात कशी अजून एक्स्ट्रा 2 घास जातील हेच बघत असते. तुम्ही पण असंच करता का मुलांसाठी? मला कमेंट करून नक्की सांगा हां. कितीही खेळवलं तरी ती सहज अर्धा पाऊण तास खाण्यासाठी घालवतेच. माझा तेवढा वेळ तिच्या खाण्यासाठी मी बाजूला काढून ठेवलेलाच असतो. त्याच्यानंतर मी माझ्या रोजच्या कामांना सुरुवात केली. कितीही काही असो, आपल्याला आपली रोजची कामं करावीच लागतात. पण हिचं सारखं मध्ये लुडबुड चालू असतं, त्याच्यामुळं माझी कामं पटापट होतच नाही. तुमची पण मुलं अशीच करतात का? सगळी मुलं अशीच असतात माझ्या तर मते. आईला व्यवस्थित काम करून द्यायचं नाही आणि आईच्या पुढे नुसतं लुडबुड करत राहायचं. परत मॅडमचा असा काहीतरी डान्स चालला होता. टी व्हीवरती ना देवांची गाणी लागली होती आणि ही हळूच मला बघून आहे ना पळत सुटली परत तिकडे. का तर मी तिला पकडून अंघोळीला चल बोलत होते. नंतर मी माझी सगळी पटापट कामं आवरून घेतली आणि जेवणाच्या तयारीला लागले. जेवण बनवताना खूप गरम होत होतं. बहुतेक आज पाऊस येणार होता असंच वाटतं. जेवणामध्ये मी आज भाकरी, भाजी, डाळ भात असा मेनू बनवला होता. पण भाकरी करताना इतकं गरम होत होतं, बापरे! मला माझ्याच्याने तर उभंच राहावलं जात नव्हतं. असं झालं होतं की कधी एकदाची स्वयंपाक करते आणि फॅनच्या खाली जाऊन बसते. तुमच्या इकडे पाऊस झाला की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. थोडाफार जरी पाऊस झाला तरी वातावरणात किती फरक पडतो ना. पण मला आज वाटत होतं की पाऊस येईल आणि त्यात नेमकी मी आज भरपूर सारी कपडे धुवून टाकली होती. सानूची कपडे, आमच्या तिघांची कपडे, तसेच ब्लँकेट वगैरे धुवून म्हटलं वाळवून ठेवावीत. तसं तर आमच्या रोजच्या जेवणात फक्त 3 ते 4च भाकरी असतात, पण त्या पण आता मला खूप वाटत होत्या ह्या गरमीमुळे. दुपारच्या वेळेस मस्त असे आंबे कापून खाल्ले. आता आंब्याचा सीझन जवळजवळ संपतच आला आहे. एकदा पावसाळा चालू झाला की आंबे काही खायला मिळत नाही. दुपारच्या वेळेस ठरल्याप्रमाणे खूप मोठा पाऊस आला. बरं झालं पाऊस आला, कारण गरमी प्रचंड वाढली होती. थोड्या का होईना पावसामुळे थोडंसं बरं वाटत होतं, नाहीतर गरमीने खूप हैराण झाले होते. पावसाच्या गडबडीमध्ये भांडी घासायची तर राहूनच गेली होती. खूप कंटाळा आला होता, पण तशीच घासली. कारण की क्लीन किचन असेल तर नंतर संध्याकाळच्या वेळेस काम करायला पण बरं वाटतं. आणि असं मस्त असं स्वच्छ करून घेतलं किचनला. तर मी तुम्हाला सकाळी बोलले होते की सानूने एक पराक्रम केला आहे, शॉर्ट व्हिडिओमध्ये बोलले मी तुम्हाला. तर तो पराक्रम असा आहे की काल मी स्वयंपाक करत होते आणि बापू न्यूजपेपर वाचत होते. तर त्यावेळेस तिने आमचा डोळा चुकवून दोघांचाही तिने हा आपला जो खेळण्यातला हा मोबाईल येतो ना, हा मोबाईलमधले हे जे मागे सेल असतात ना, हे बघा जवळून दाखवते मी तुम्हाला. हे सेल असतात ना, हे सेल तिने तोंडात घातले होते. तर हे मुलांच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहेत. कारण की मी एका डॉक्टर मॅडमचा व्हिडिओ बघितला होता. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की हे सेल जर आपल्या पोटामध्ये गेले तर ते मुलांच्या म्हणजे शिशूमधून येत नाहीत. कारण की हे सेल आपल्या आतड्यांना म्हणजे मुलांच्या आतड्यांना छिद्र करतात आणि ते ऑपरेशन सर्जरीच करावी लागते त्याच्यासाठी. तर स्वामींच्या कृपेने किंवा गणपती बाप्पांच्या कृपेने म्हणा, पण मी माझं म्हणजे लक्ष असतं तिच्याकडे सारखं. मी स्वयंपाक करत होते, मी किचनमधून बाहेर आले आणि बाहेर आल्यावरती मी सानू सानू म्हणून तिला आवाज दिला. ती नेहमीप्रमाणे मला हां हो अशी बोलत असते, पण ती काहीच बोलली नाही. मग मी म्हटलं नक्कीच तिच्या तोंडामध्ये काहीतरी आहे. मग मी बघितलं तर ते सेल होते. मग मी पटकन तिच्या तोंडातून बाहेर काढले
आणि चेक केले मोबाईलमधले किती घेतले आहेत तिने. पूर्ण घरात मी चेक केले की कुठे पडला आहे का. 3च असतात, मला 3ही भेटले. एक सोफ्याच्या खाली गेला होता आणि 2 तिच्या तोंडामध्ये होते. तर काळजी घ्या. म्हणजे देवाच्या कृपेने माझ्या मुलीला काही झालं नाही आणि तिने गिळले नाही. त्याच्यामुळं खूप खूप आभारी आहे मी देवाची. पण तुमच्या जर घरात अशा प्रकारचे मोबाईल असतील तर ते तुम्ही आजच फेकून द्या. मीही देणारच आहे, पण तुम्हाला दाखवायचा होता म्हणून मी ठेवला होता हा फोन. पण तुमच्या घरात जर असे असतील मोबाईल किंवा तुमचे नातेवाईक किंवा तुमचे कुठेही गेला तर तुम्ही हा पण मी गणपतीला गेले होते त्यावेळेस घेतला होता. कारण तिने खूप हट्ट केला होता बाजूच्या मुलीचा बघून, म्हणून मी घेतला होता. पण मी इथून पुढे अजिबात घेणार नाही, कारण की हा मोबाईल खूप धोकादायक आहे. खूप म्हणजे खूप 20-30 रुपयाला मिळतो. पण आपण त्या 20-30 रुपयाला अरे काय 20-30 रुपयाला मिळतो, कशाला मुलांचा आहे हट्ट मोडायचा म्हणून घेतो. पण अजिबात घेऊ नका, अजिबात घेऊ नका. थँक्यू सो मच.